भिंगार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सत्ताधारी भृंग ऋषी आणि विरोधी श्री बेलेश्वर पॅनलमध्ये सरळ लढत होत असून दोन अपेक्ष उमेदवारही या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत। या निवडणुकीसाठी भृंग ऋषी पॅनलला कपबशी तशी बेलेश्वर पॅनलला नारळ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे। भिंगार अर्बन बँकेच्या संचालक मंडळांच्या 15 जागांसाठी 28 जानेवारी रोजी मतदान होत आहे। या निवडणुकीसाठी एकूण 62 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच 15 जानेवारीपर्यंत 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून 15 जागांसाठी 32 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। या उमेदवारांना मंगळवारी 16 जानेवारीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले। त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांनी सहाय्य केले। बँकेच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन अनिल झोडगे आणि किसन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी भृंग ऋषी पॅनल आणि श्रीमती शारदा झोडगे आणि संदेश झोडगे यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय गोपाळराव झोडगे प्रणित श्री बेलेश्वर पॅनल यांच्यात सरळ लढत होणार आहे। या निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवार उतरले असल्याने बँकेची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत। या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले एकाडे दीपक दत्तात्रय यांना बॅट हे चिन्ह मिळाले असून सपकाळ संजय कुमार माधवराव यांना खुर्ची हे चिन्ह मिळाले आहे। सत्ताधारी भृंग ऋषी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढून 17 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता भिंगार टेकडी येथे करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास बँकेच्या सभासद मतदार यांच्यासह सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अनिल झोडगे आणि किसन चौधरी यांनी केले आहे। श्री बेलेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ 17 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता नागेश्वर मंदिर नागरदेवळे येथे नारळ वाढून करण्यात येणार असून सभासद मतदार यांच्यासह सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन शारदा झोडगे आणि संदेश झोडगे यांनी केले आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।